नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली, परंतु हा सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थ नेमण्याचा निर्णय जो आहे तो राखीव ठेवला गेलेला आहे। हिंदू महासभेच्या वकिलांचा मध्यस्थीचा हा जो निर्णय आहे तो राखीव ठेवला गेलाय। सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय राखीव ठेवला गेलाय, कारण हा मुद्दा जो आहे तो जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडल्याचा हा प्रश्न आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। या प्रकरणात मध्यस्थ नेमण्यासंदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला असून या प्रकरणातील सर्व पक्षकार मध्यस्थांची नावे सुचवू शकतात, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलेलं आहे। मुस्लिम पक्षकारांचाही मध्यस्थीला सध्या पाठिंबा मिळालेला आहे आणि मध्यस्थीचे प्रयत्नही निष्फळ ठरणारी प्रक्रिया आहे, असं मत जे आहे तो हिंदू महासभा यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे अयोध्येचा मुद्दा भावनेशी जोडला गेलेला आहे असं देखील म्हणणं आहे, तर भूतकाळात काय झालं ते बघणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलंय। तर जी दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे हिंदू महासभेने मध्यस्थ नेमण्याला विरोध केलेला आहे, तर मुस्लिम पक्षकार जे आहेत ते मध्यस्थ नेमण्यास त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। तर मध्यस्थ नेमण्यास अजून एक पाठिंबा मिळालेला आहे, तो म्हणजे निर्मोही आखाड्याचा। हिंदू महासभेकडून मात्र याला विरोध दर्शवला गेला आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर मुस्लिम पक्षकार आणि निर्मोही आखाडा यांच्याकडून मध्यस्थ नेमण्याला मात्र पाठिंबा मिळालेला आहे। पक्षकारांना वाटत असेल तर मध्यस्थीसाठी नाव सुचवावं असं देखील सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलंय। हमारा जो ये तर्क है कि हाई कोर्ट के समक्ष सेक्शन 89 का प्रयास हाई कोर्ट ने किया था आर्गुमेंट सुनने के बाद, और वहां पर जो मुस्लिम पक्ष के लोग थे उन्होंने उस पर समर्थन जाहिर नहीं किया, तो अल्टीमेट जो रिजल्ट होने वाला यही होना कि वो मध्यस्थता फेल कर जाएगी। हम लोग चाहते कि अब किसी तरह का समय बर्बाद न हो और इस पूरे मामले पर कोर्ट का फैसला है। लेकिन सुप्रीम कोर्ट ने तो ये जो 8 हफ्ते के लिए सुनवाई टाली थी, उस बीच में ये एक प्रयास किया, सुप्रीम कोर्ट ने कहा भी अगर बाहर हो सकता है तो इसमें बुराई क्या है। नहीं, माननीय सर्वोच्च न्यायालय का ये मत है कि हम इस 8 सप्ताह के अंदर में एक प्रयास करते हैं कि किसी मामले पर अगर सहमति बन जाती है, और सहमति से चूंकि एक बड़ा मुद्दा है, यह मुद्दा सिर्फ टाइटल डिस्प्यूट का नहीं है, यह मुद्दा लोगों के फेथ से जुड़ा हुआ है। अगर कोई सहमति बनती है तो इससे अमन चैन आएगा पूरे मुल्क में और बहुत बड़े लार्जर इश्यू को। लेकिन जो अनुभव हम लोगों का है कि पहले भी मुस्लिम पक्ष इसके लिए तैयार नहीं हुए और अब भी वो समय को जाया करना चाहते हैं। हम लोग समय को अब आगे बर्बाद नहीं करना चाहते। तर मध्यस्थ नेमण्यासंदर्भातील निर्णय जरी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला असेल तरी या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी मध्यस्थांची नावं जी आहेत ती 4 वाजेपर्यंत शिफारस त्या नावांची द्यावी असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टाने ही सूचना दिलेली आहे की दुपारी 4 वाजेपर्यंत नावांची शिफारस करा। एखादा मध्यस्थ किंवा मध्यस्थांचे पॅनल जे आहे ते सुचवू शकता आम्हाला मध्यस्थांसंबंधी लवकर निर्णय द्यायचा आहे, त्यामुळे मध्यस्थीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत नावांची शिफारस करा अशा सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत। याविषयी बातचीत करूया आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्यासह। वैशाली, काय सांगाल, दुपारी 4 वाजेपर्यंतची डेडलाईन जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली आहे? वृषाली, आज जो निर्णय येणार होता तो मध्यस्थीवर येणार होता आणि त्याच्यावर जेव्हा सुरुवात झाली तर जसं आधीच चर्चा होती त्याप्रमाणे हिंदू महासभा आणि रामलल्ला जो म्हणजे त्या दोघांनी यांच्या विरोधात हे म्हटलं की या प्रकारची आधी प्रयत्न केला गेला, मग प्रयत्नात काही यश आलं नाही आणि त्यानंतर तो ऑल ओव्हर बघितलं तर मग 2 पक्ष यांच्या सोबत होते, हिंदू आखाडा आणि दुसरी सुन्नी बोर्ड, या दोघांकडून होकार झाल्यानंतर आता कोर्टाने त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही आपली नावं द्या की कुणाला तुम्ही आपल्या पक्षदार म्हणून म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून समोर मानाल आणि त्यांच्याकडनं मग ते नावं जेव्हा जातील त्यानंतर समोरची कारवाई होईल। तर आज सायंकाळी 4 वाजतापर्यंतची वेळ दिली सुप्रीम कोर्टाने आणि हे नावं जेव्हा समोर येतील त्यानंतर कळेल की आज नेमकं सुप्रीम कोर्टाकडनं मध्यस्थी होईल की नाही होईल। राम मंदिर महत्वाचा विषय आहे आणि लोकांच्या आस्थेचा विषय असल्यामुळे त्याच्यावर लवकर निर्णय घेतला जावा याकरिता हा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केला जात आहे। निश्चितच धन्यवाद वैशाली, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.